कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वाहणारी पंचगंगा नदी ही तिसऱ्यांदा पात्राबाहेर आली. गेल्या काही दिवसापासून चाललेल्या धरण क्षेत्राच्या पावसामुळे कोल्हापूर शहरातून वाहणारी पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आली. त्याचबरोबर पात्राबाहेर आले असले तरी ह्या पाणी पात्राबाहेर आले असले कोल्हापूर महापालिकेचं प्रशासन असेल किंवा सर्व प्रशासनाने सतर्कतेचा इशारा नदीकाठच्या माणसांनाही दिला आहे. कोल्हापूर शहरातील वाहणाऱ्या पंचगंगा नदी पात्राबाहेर आली. राधानगरी धरण हे 80% वर भरलं आहे, परंतु काळंबावाडी धरण अजून थोडाफार प्रमाणात भरण्याचं हे आहे. आपल्याला बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल की राधानगरी धरण भरलं आहे, आता कोल्हापूर महापालिकेची कशी व्यवस्था आहे? कोल्हापूर महानगरपालिकेनं यावर्षी चांगलीच व्यवस्था केलेली आहे. प्रशासन फार चांगलं काम करत आहे. त्याचबरोबर राधानगरी धरण हे 80 ते 90% भरलेलं आहे. अद्याप काळंबावाडी धरण भरलेलं नाही. शहरामध्ये थोडासा पाऊस आहे, पण धरण क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे. पंचगंगा नदी 3 वेळा पात्राबाहेर आलेली आहे, पण प्रशासनानं चांगली व्यवस्था लावल्यामुळं पुरामुळं कुठलीही हानी पोचलेली नाही. पंचगंगा नदी पात्र आहे, तिसऱ्यांदा पात्राबाहेर आली. तुम्ही पंचगंगेच्या परिसरात राहता, प्रशासनाने तुम्हाला काय सूचना दिल्या आहेत? नमस्कार, मी संदीप देसाई, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष. आज आपण इथं कोल्हापूरच्या प्रशासनानं जर बघितलं तर पंचगंगा नदी परिसरात ज्या ठिकाणी पाणी पूर येतो दरवर्षी, त्या ठिकाणी अलर्ट दिलेला आहे की बाबा कुठल्याही प्रकारचं पाणी वाढण्याची शक्यता आहे. पाण्याचं धरण भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे, तर त्या पद्धतीनं प्रशासनाने चांगल्या पद्धतीने योजना राबवण्यात आल्या आहे. वेळोवेळी प्रशासन जागरूकतेनं ज्या परिसरामध्ये पाणी येते त्या परिसरामध्ये स्वतः गस्त घालत आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. कोल्हापूर महापालिका असेल आणि जिल्हा प्रशासन असेल ही पंचगंगा नदीच्या सभोवती असणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आहे. त्याचबरोबर नदी क्षेत्राच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासन दिला आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.